हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. कोणापासून कशापासून, कुठपासून, कशी सुरुवात करू तेच मला कळत नाही आहे. मळ्याच्या मळ्यामध्ये कोण गं उभी, राखण करते मी भाऊजी भाऊजी, हात नका लावजे पायल चच्चू तरी, भाऊजी हात नका लावजे पायल चच्चू तरी पाहिल मला, कुठेतरी हात नका लावू, फोड्या येतील मला, मग त्या फोड्या चच्चूला जातील, मॅचिंग होतील. माहेश्वरी साम्राज्यम थुकरटम भोकरटम यडपटम तेलकटी का आतंक. ह्या बाईने नक्की काय सामान पाठवलं एवढं 30,000 आणि देऊन काहीतरी मी एवढे पैसे दिले आणि सर्व्हिस नाही मिळाली आणि असं आणि तसं. माझा भाऊ पोलीसवाला आहे, थुकरट फिरत असतो येड्यासारखा. काय पण फोटोशूटीचा भाऊ पण हिच्यासारखाच आहे. बापरे, काय समजतो काय, धोतर बितर काहीतरी नेसून, पितांबर वगैरे नेसून तिथे काठावर फोटो काढतो कुठे पण. इथे ये, तुला चांगली आयडिया देते. आता बहीण जाते, त्याच्या आधी ये आणि गटाराच्या काठावर उभा राहून फोटोशूट कर. येडपाट कुठचा. नेमकं काय पाठवलं हिने? सगळं तर अजून तसंच आहे, अजून भरतेच आहे, अजून दाखवतेच आहे. चला आधी आपण सुरू करूया पहिल्या पार्टपासनं, म्हणजेच हिची अंडी आलेली, म्हणजे कसं बेअक्कल अंडे कसं असतात त्याचं लाईव्ह एक्झाम्पल. म्हणजे असं तर आपल्याला खूप माहिती आहे की असं हे कॉमेंट करणारे हे ते वगैरे, पण ह्यांची धन करणारे आणि अक्षरशः म्हणजे फुकट वेल्ले आणि काही काम धंदे नसणारे, फक्त ह्यांची चाटुकारिता करणारे, त्याच्या बदल्यात काही म्हणजे निस्वार्थ अंडे, स्वतः भिकेला लागले तरी चालेल पण ह्यांचं भरून देणारे, आपल्या घरातलं सगळं ह्यांच्या घरात भरणारे, अशा अंड्यांचं ज्वलंत उदाहरण म्हणजे हिची मैत्रीण कसली. ही स्वार्थीबाई, हिचं कोण मैत्रीण होत नसतं. हिची काय नाही, म्हणजे हिची नाही तिची, ती हिला समजत असेल. तिला असे म्हणजे अंड्यांना असं वाटतं की बाप रे, कोण बाबा ही, आणि ही माझी मैत्रिणी मला मैत्रीण म्हणते, म्हणजे काय काय करू आणि काय नको, कुठे ठेवू आणि कुठे नको. म्हणजेच ती नाचे मयुरी. बाप रे बाप, काय ते, अरे रे 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 रे. म्हणजे आता तुम्हाला मी न बोलताच तुम्हाला कळलं असेल किती ते काय 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 केलं. आणि मी 2 दिवस आधीपासूनच तयारी केली आणि मी आठवडाभरापासूनच सगळं सामानाची जुळवाजुळव करायला लागली होती. मी तिला सांगितलं पण होतं 1 आठवड्या आधीच की मी येणार आहे. अरे तू सांगितलं, तू सगळं तयारीला लागली, तू सगळं केलं, तू गेली, येण्या जाण्याचा खर्च केलास, प्लस एवढ्या वस्तू, एवढं खायचं प्यायचं, प्लस गिफ्ट्स, गजरा बिजरा, असे छोट्या मोठ्या गोष्टी पण घेऊन गेली, व्हेज नॉनव्हेज स्वीट सगळं बनवून घेऊन गेली. त्यानंतर प्लस तिच्याकडनं साडी पण घेतलीस आणि तिने तुला काय दिलं तिने? लाल माठाची भाजी आणि नुसती कांद्या टोमॅटोमध्ये परतलेली शेवभाजी. अरे बाप रे बाप. म्हणजे जसं तू तिला 1 आठवडा आधीपासून सांगितलेलंस आणि तू तिच्यासाठी एवढी तयारी केली, पण तिला एकदाही असं वाटलं नाही की आपण काहीतरी करावं. आता कारण असेल की ताई नाही आहेत, आमच्या ताई नाही येत आहे, त्यांनी सुट्टी घेतली आहे. अगं पण तुझी मैत्रीण येणार होती ना. जर तुला खरंच असं मनापासनं वाटत असतं की ती तुझी मैत्रीण आहे, तू तिला मैत्रीण मानतेस, तर तू काय ना काय फूल ना फुलाची पाकळी काहीतरी केलं असतंस. सगळं तिनेच करायचं का तुझ्यासाठी? कसली मैत्री आणि कसलं काय. मैत्री होण्यासाठी ना दोन्हीकडनं थोडे थोडे एफर्ट लागतात. हे काय वन साइडेड प्रेम असल्यासारखं. नक्की मैत्रीच आहे ना नाचे मयुरी? ठीक आहेस ना? अवतार पण म्हणजे खरंच काय. मी नेहमी विचार करायची या पकावबरोबर कोण मैत्री करेल, कशा असतील मैत्रिणीच्या, काय कशावर चर्चा करत असतील. कारण काहीतरी एक कॉमन एक असतं किंवा काहीतरी इंटरेस्ट असतो. म्हणजे आता साडी बिडीवाल्या असतील तर गोष्ट वेगळी आहे, बट अदर दॅन दॅट हिच्याबरोबर कुठल्या गोष्टीची चर्चा करण्याची हिची कुवतच नाही आहे, गाढवाकडून वेध वदवणारीची. तर मला असं वाटत होतं की काय आणि काय बोलत असेल. तर ते घोडे बिडे काय काय लावते, गाढव बिडं, ते गोष्ट वेगळी आहे, ते वेगळं. आणि त्या व्यतिरिक्त असं एक इंटेलेक्च्युअल लेवलवर जी फ्रेंड्समध्ये चर्चा होते, तसं हिच्याशी कुठल्या टॉपिकवर बोलू शकतो. आणि मग ते नाही तर मग हिच्या कोण मैत्रिणी असतील. तर एकदा तर ते बघितलंच त्या चाळीतल्या बायका, त्यावरनं कळलंच की काय लेवल आहे. आणि आता हिला बघितलं, या नाचमयुरीला.
बापरे, तिचा पण काय तो अवतार. ही एक मिडीवरती पैजण घालणारी आणि ती एक काय ते केलेलं जीन्स, त्याच्यावरती ते असं पुरुषांसारखं लॉंगवालं काहीतरी टी शर्ट, पण ते एवढं पण लॉंग नव्हतं की हिचे ढेके ढाकू शकेल, तेवढं पण नाही. ते त्याच्या वरच चढत होतं. मग त्या बांगड्या, हिरव्या बांगड्या, त्याच्यामध्ये काहीतरी आणि कुठल्या तरी सोन्याच्या बांगड्यांसारखं काहीतरी मोठं पाटल्या बिटल्यांसारखं, पाटल्या नव्हत्या पण असंच थिक काहीतरी असं कडासारखं काहीतरी, त्याच्यामध्येच वॉच, त्याच्यानंतर ती एवढी टिकली, ते गळ्यात एवढं मोठं मंगळसूत्र. शी, ही कसली फॅशन. आणि त्या अवतारामध्ये पण नुसती तो चच्चू तिथे बसलेला तिथे आणि वाकत होती, सारखी सारखी वाकून वाकून दाखवत होती, ये देखो मेरा ढेका, देखो ढेका कितना बडा आहे. अजिबातच BS करण्याचा माझा काहीही हेतू नाही आहे. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की आपण जे घालतो आणि आपण ठीक आहे, म्हणजे असं पण नाही आहे की बाबा की काहीतरी असं म्हणजे हट्ट्याकट्ट्या माणसांनी असे कपडे वगैरे घालू नये, पण ते तुम्हाला कॅरी करता आले पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल असले पाहिजेत, त्याच्यामध्ये कसं उठायचं बसायचं ह्याचं भान असलं पाहिजे. आणि मग जर तुम्ही ते कपडे घातले तर तुमचं तसं त्या अटायरप्रमाणे तुमचं काय म्हणतो आपण, त्याच्यावरचे ॲक्सेसरीज आणि त्या सगळ्या गोष्टी पण तशा असल्या पाहिजेत. म्हणजे साडीवरचं सगळं घालून ते मंगळसूत्र, बांगड्या, फलाना डिमकाना तुम्ही जीन्स घालाल तर ते किती विचित्र दिसतं. आणि मग ते वागते काय त्याच्यामध्ये, तो चच्चा पण त्याच्यामध्ये बोलून घेतो, तोंडसूक घेतो, म्हणे की काय मिठी मारतात तेव्हा की कबड्डी कबड्डी कबड्डी. अरे बापरे, म्हणजे एवढं तो माणूस बोलतोय, ते सगळं कॅप्चर होतंय, तुझी महान मैत्रीण ते ठेवणार पण आहे. कशी ना, जरा पण म्हणजे बोलली ना, क्लासिक एक्झाम्पल, ज्वलंत उदाहरण कसं असावं, अंडे कसे असतात हे हिचं उदाहरण आहे, समोर ठेवा. मग हिची काय पण ती काढू दे, हिला कसंही दाखवू दे, हिचं कसंही म्हणजे हिची इमेज क्रिएट होऊ दे, हिला काही फरक पडत नाही. ही अशी असते मैत्री. हां, काहीतरी असं दिलं का तुला तिने, काय रिटर्न गिफ्ट किंवा काय खायला प्यायला तर घातलंच नाही. हां, स्वतःसाठी तेवढं पण म्हणजे स्वतः काय करण्याचं तेवढी पण तिच्या अंगात शक्ती नाही. सुकडीच्या गोदरेजच्या कपाटच्या नुसती लुकडी, तिला काय अंगात जीव नाही आणि करते लय चिवचिव. तिचं तर करते आता थोड्या वेळात पर्दाफाश करणारच आहे, तसं तर लावलंच आहे इंस्टाग्रामला, थोबाड बघा तिचं. जरा तुझ्या आईची स्पेशल शेपूची भाजी आणि पुऱ्या तरी करायच्या ग मैत्रिणीसाठी. काय ते लाल माठ बनवून ठेवलं आणि काय तिचा वारालाच खाते आणि जसं काय मोठा उजेडच पाडणार होती. निमित्त ग निमित्त, फक्त कारण लागतं तुला. आळशीबाई, मावसाड, हट हुर्र येडीबाई. ऐसा कोई सगा नाही जिसको इसने ठगा नाही. आणि हिच्या जीवावरती नाचमयुरी व्हिडिओ टाकते, काहीतरी शॉर्ट पण टाकलाय आणि ते व्हिडिओ रूपात पण टाकलाय. दोन्हीला व्ह्यूजची बोंब आहे. याच्या आधी पण जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर 1 वर्षापूर्वीचा मावसाळ बरोबरचाच आहे. बाकी हिच्या जेवणा खावण्याच्या व्हिडिओला कोणी विचारत पण नाही, तर मध्ये मध्ये मावसाळकडे येऊन तेवढाच रीच मिळवण्याचा प्रयत्न करते. तिला धन करून तिची नावाप्रमाणेच तिला देऊन 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 करायचा, पण हिच्याकडून कोणालाच काही फायदा होत नाही. अत्यंत वाह्यात बाई आहे. हिला जे चांगलं दाखवतात ना त्यांचं तर नाहीच नाही. म्हणजे हिची तारीफ करणारे जर जे व्हिडिओ असतात ना, मग आता हिचं पण बघा, या नाचमयुरीचं बघा, त्या मिशाताईचं बघा, जे मावसाळचे चाटू आहेत ना त्यांचं चॅनल ग्रो होतच नाही. तुम्हाला जर ग्रो व्हायचं आहे तर मावसाळची ना वाजवा बँड माझ्यासारखी, असे व्हिडिओ खपतात. कारण मावसाळचे हेटर्स जास्त आहेत, चाहता वर्ग कोण नाही आहे. कोण नाही विचारत या येड्याबाईला, आणि कोणाला खपत पण नाही, कोणाला तिच्याबद्दल चांगलं बोललेलं ऐकवत पण नाही, ऐकायला कोण जमा पण होत नाही. कुत्र्याचं हाल नाही खाती मावसाळ, हट हुर्री येडीबाई. आणि चच्च्या ती वाकत होती ना नाचमयुरी, तिची मजा घेत होता ना, तुझी मजा मी घेतली आहे. तुझ्या बायकोला जरा एडिटिंग करायला आणि जरा नीट शिकव, जरा सांग, जरा नीट कर. कसा दिसतोय आणि काय मोठ्या कुलात छोटा मिनी कुला आलाय या चच्चूला आणि फटीत जातोय सारखा सारखा. काढते बाहेर. शी, मला ना असं ना कसतरीच होत होतं. म्हणजे ते बघूनच असं वाटत होतं की बापरे किती अनकम्फर्टेबल वाटत होतं मला. चच्चू, तुला बोचूचा चाबो बघून हे आला की काय, कॉम्प्लेक्स आला की काय? म्हणजे बोचूपेक्षा माझा भारी म्हणून, मला डुएल आहे म्हणून, एकात एक असा मोठ्यामध्ये छोटा छोटा भाऊ असा चिमटलेला, ते दाखवण्याचा प्रयत्न करतोयस की काय? दुसऱ्यांना हसतच नाही. कबड्डी कबड्डी, तुझ्या ह्याच्याने काय खेळायचं? बेचकी मारू का? गार गोट्यांना आदळून परत येईल.
काय रे अवतार करतात. काय तो म्हणे माझा नवरा डॅमेजर आहे डॅमेजर. आज तर असल्या बाता मारते की बाप रे बाप. डॅमेजरचा अवतार बघा आणि डॅमेजरणीचा पण बघा. आणि काय ते पोराचं सांगते तुझ्यासारखंच स्वार्थी. त्याच्याकडनं काय अपेक्षा. काय त्याला काय नाही. त्याला विचारता तुला आठवण येईल का तर नाही म्हणतो सरळ. हो कशाला. त्याला काय नाही बघ. त्याला तुझी पण आठवण येणार नाही पुढे जाऊन. त्याच्यामुळे तू चिंता करू नको. तू कशी तसंच तुझा पोरगा. तुझं चाललंय ना रक्त. ते चच्च्याचं काय ते माहिती नाही. कधी मध्ये मध्ये झलक मारतो चच्च्याची पण काय बाबा आता म्हणजे मिक्स प्रोडक्ट आहे वाटतं काहीतरी. आता शोध लावायला लागेल कोणाचं नेमकं. तर ते जाऊ दे पण तुझं तर कन्फर्म आहे ना. म्हणजे आई तर कन्फर्म असतेच. तर मग हिचं तर आहेच ते. मग ते गुण तुझा घेतलाय स्वार्थीपणाचा. आणि तिथे टीचर म्हणे की त्याला नाही घेऊन आलात का आणि त्या ओळखतात वगैरे. हिचं सगळे हिचे व्हिडिओ बघतात रिकामटेकडे लोक. म्हणजे त्या चड्डीची बघितली ना टीचर. कोणती चड्डीच्या मुलीची. नंतर कामधंदा सोडून मग वहिनी बनली. टीचर बन गई वहिनी. तिला वहिनी आणि तिच्या नवऱ्याला काहीतरी दादाचा दर्जा दिला आणि नाटकं आणि फालतूगिरी त्यांच्यावर व्हिडिओ छापले आणि तिथेच जाऊन आपली दिन में सैया रात में भैया करत बसली. सॉरी भैया भैया दिन में चालतं म्हणजे काय पण तेच समजून जा मंडळी. यांचं काय रात में जित में दिन में कधी पण उलटं पुलटं कसं पण चालतं त्यांच्या कन्व्हिनियन्सनुसार. दादांकडे जाऊन आले. त्या दिवशी पण ज्वेलर सरांकडे चाललेली तेव्हा कशी कुत्सित स्माईल देत होती बघितलं का चच्चूला. तसंच आता टीचर्स म्हणजे जिथे जाते तिथे आपलं हे सांगते वाटतं किंवा बघतच असतात असे थुकरट कामधंदे नसलेले टीचर यांचे व्हिडिओ. टीचर मग माझे पण व्हिडिओ बघत असतील कारण तुझ्याबरोबर माझं पण व्हिडिओ रेकमेंड होत असतात. त्याच्यामुळे त्यांना ते पण माहिती असेल. तुझ्या तोंडावर कोण बोलणार नाही पण सगळे तुझी मजा तर जाम घेत असतील. तर ज्वेलर सरला सोडलंय तर आता दुसरीकडे हिने टाका बिडवलाय. आणि आता पुडचुंडी सोडते कोणाची. बिल्डरची. बिल्डर पण माझे व्हिडिओ बघतात म्हणे. अरे बापरे. तुझे व्हिडिओ बघतात की आणि काय बघतात. देवा रे देवा. काय बायका आहेत हॉरिबल. म्हणजे खरंच असं सगळं कसं काय. म्हणजे असे लोक रिकामे असतात आणि काय म्हणजे कोणाचे व्हिडिओ बघत असतात. काय घरात काय बायका त्यांच्या पोरं बिरं काय आहे की नाही तेलकटीला बघत बसतात ते. हां त्याच्या बदल्यातच मला वाटतं काय ना काय कन्सेशन वगैरे घेत असेल ही. मग ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे दाखवते नीट बघा. याच्या बदल्यामध्ये म्हणजे 5,000 कमी करा. असलंच काहीतरी चाललेलं असणार काय तर. आणि आजची सुरुवात तर बापरे एवढे नाटकं. आणि काय तर म्हणे डिबेट करतात बायका. डिबेट मी सांगणारच होती पण सगळेजण त्याच्या आधीच इतके डिबेट करायला लागले. डिबेटचा अर्थ कळतो का ग तेलकटे. हां येडीबाई. हुर्र पागलबाई. डिबेट 2-3 माणसांमध्ये होतं. वादविवाद ज्याला म्हणतात. काय एकटेच बायका काय एकट्याच डिबेट करत होत्या. एकट्या स्वतःशी बोलत होत्या. लावत होत्या की गेस करत होत्या. उगाचच आपलं काही ना काहीतरी गेसिंग गेम चाललेला त्यांचा. तर्कवितर्क उगाचच लावत होत्या. जाऊ दे तुझं मराठीची पण बॉम्ब आहे आणि इंग्लिशची तर आता काय बॅनच आहे. तर त्याच्यामुळे काय ते बोलायलाच नको. जेवायलोय झोपायलोय खायलोय प्यायलोय ठुसायलोय ढुसायलोय आणि फोडायलोय. अरे बापरे तेलकटायलोय. ते काय ते तोंड. आणि आता दुसऱ्या गालाचं इकडचं दाखवत होती. परवा हात लागलेला कुठे घालत असते हात. तो हात हिने थोबाडाला लावला तर फोड्या आलेल्या. त्या फोड्या गेल्या सांगत होती. पण पकडलं लगेच वरती गेली. मग नंतर दुसरे कपडे बिपडे बदलून जेव्हा बसलेली साड्या बिड्या काय भरायला तेव्हा तिचं थोबाड बघा. तेच म्हणते मी. तेच बघा जाऊन इंस्टाग्रामला तेव्हा बघा काय दिसते. 40 नाही 50ची बाई वाटतेस तू. आणि ह्यातनं तर पुरतं क्लिअर झालंय की तू नुसतं म्हणजे चेहऱ्यालाच फिल्टर नाही. तू तर पूर्ण शरीराला ते स्लिमिंग फिल्टर वगैरे पण लावते. तुझी मानच सांगते ती काळवणलेली मान. कशी ती मान आणि मानेची जाडी आणि ते तोंडावर दुसऱ्या बाजूला आता एवढा मोठा फोडा आलाय. एका बाजूचा गेला तर दुसरीकडे आला. आता काय दुसऱ्या हाताने हात लावला. दुसऱ्याची खरूज लागली वाटतं तुझ्या थोबाडाला. कोणीतरी बोलत होतं तुझे फोटो आहेत माझ्याकडे आणि मी तुला अंडर आय क्रीम सजेस्ट करू का डार्क सर्कलसाठी. तर मी जशी आहे ना तशी आहे. तुझ्यासारखी बिल्टर चोपडत नाही. तुला तर डार्क सर्कल नाही कुठे कुठे कसले सर्कल असतील रिंगार्ड. ते घे आणि चोपड. आणि ते कानाच्या इथे बघ जरा केस कसे पिकले. ते कानाच्या इकडचे केस कधी पिकतात माहिती आहे का 50च्या नंतर थेरडे.
आणि मोठ्या इम्प्युअर स्किनच्या बाता मारते, म्हणे की इम्प्युअर स्किनमुळे मला खूप फायदा झाला, त्यांच्याकडून मला खरंच खूप फायदा झाला. हो, तुला झाला ना फायदा, कमवलेस त्यांच्याकडनं, ठगवलेस त्यांना. आणि असंच ठगवून कमवलेला पैसा आहे ना कुठे तरी जातोच. तसा तुझा आता सुरुवात झाली आहे. ते कानातलं हरवलं ना, बरंच झालं, मिळालंच नाही पाहिजे. असंच ठगवलेल्या पैशातनं घेतलंस ना, म्हणून हरवलं ते. तुला झलक दिली देवाने. काय तर म्हणे की मला खूप वाईट वाटलं, मला खूप टेन्शनच आलं, कारण ते मी घेतलं होतं. आली ना असलियत. हां, कारण ते तू घेतलेलं तुझ्या पैशाने. पण हे पण आठव की कुठला पैसा, कसा पैसा, ठगवलेल्या पैशाने घेतलं, कसं लोकांना कसं घाण बोलून, लोकांना कसं ॲटिट्यूड दाखवून, आपल्याच लोकांना कसं वेठीस धरून, त्यांना उल्लू बनवून, त्यांच्या मेहनतीचा पैसा तू बर्बाद करायला लावलास ना, म्हणून तुझा पैसा असाच बर्बाद होणार. बघच तू, बघच. ही बघा मंडळी, एक कॉमेंट दाखवते तुम्हाला. अच्छा, म्हणजे महिन्यातनं 2 व्हिडिओ टाकायचं कॉन्ट्रॅक्ट आहे तर. तेच म्हणते मी म्हणतच होती ना की काहीतरी असणार. जेव्हा त्यांचं असेल तेव्हा तेवढे व्हिडिओ टाकायचे. ते प्रमोशनचं प्रमोशन आणि कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे जबरदस्त. तर तेवढं जे आहे तेवढं तर म्हणजे तेवढं करावंच लागतं ना कॉन्ट्रॅक्टप्रमाणे. आता स्वतःच्या तोंडानेच कबूल केलं आहे, महिन्यातनं 2. म्हणजे महिन्यातनं 2 व्हिडिओ आलेच पाहिजे. मग ते फोड्या आल्या रे आल्या की एकदा दाखवायचं, एकदा लपवायचं. म्हणजे मी दाखवते, पहले मैं ऐसी थी, अभी भी मैं ऐसी ही हूँ, फिर मैंने फिल्टर छोपड़ा है, बस उतना ही किया है, बाकी वैसा का वैसा ही मेरा थोबड़ा है. बाप रे बाप, शी याक. आज तर तुम्ही बघाल ना, बाप रे, एकदम म्हणजे चच्चूची आणि हिच्या खड्ड्यामध्ये कॉम्पिटिशन आहे. कॉम्पिटिशन भाई, फेल आहेत सगळे, फेल. ओमपुरी पण फेल आहे हिच्यासमोर. लेडी ओमपुरी तेलकटी. असा टिश्यू पेपर असा फिरवावासा वाटत होता ना, असं वाटत होतं की एवढं तेल निघेल. ते तेल असं ना पिळून महिन्याभराचं ही अमेरिकेला पाठवू शकते. ॲटलिस्ट आहे ना, थोडं भांडण तरी कमी होईल ना. हां, ते स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवरून किती चाललंय. हिचं बघा, या टरबूजवरून फिरवा जरा काहीतरी रोड रोलर. खूपच तेल निघेल एकदम पिळून. गरजच नाही, एवढं भांडण होण्याची गरज नाही आहे. या तेलकटीकडे खूप आहे. आणि म्हणे खूप फरक पडलाय. काही फरक नाही पडला, फक्त मोबाईलमध्ये फरक पडलाय. मोबाईल तो त्या दिवशी जेव्हापासनं घेतलास ना, पूर्ण सगळं लाईट आणि त्याचं ब्राईटनेस आणि सगळ्या गोष्टी चेंज झाल्या. त्या चौकटीला भेटायला गेलेले ना चांडाळणींना, तेव्हा तो फोन रिपेअरला टाकून आली आणि नंतर त्याच्या बदल्यात दुसरा फोन घेतला. त्याच्यामध्ये सगळं एक्सप्लोअर केलंयस तू आणि सगळे म्हणजे वेगवेगळे फिल्टर. आणि मी तुम्हाला गॅरंटीड सांगते, ही बाई एक नाही, कमीत कमी ही 10 फिल्टर चोपडत असेल. म्हणजे असे मर्ज करून फिल्टरवर फिल्टर असं करून ही आपलं थोबाड तिथे दाखवत असेल. नाहीतर हिचं थोबाड बघण्यासारखं नाही, उगाच नाही ते मीटअप बंद केले. घाबरतील लोक, घाबरतील. आणि हिची बहीण तर बापरे, तिची तर आणि वेगळीच कथा आहे. तिथे पण भांडायला गेलेली ही तेलकटी. स्वतःचं नाही तर दुसरीकडे आपल्या सगळीकडे भांडायचा चान्स सोडत नाही, सगळीकडे भांडायला असते. तिथे त्याच्या बहिणीला आता आहे तर आहे. बापरे, काय झालंय तिचं ना, ढोला निया या ढोला, मेरा ढोला निया या ढोला. एवढं पण नाही. आणि साधं म्हणजे डॉक्टरकडे जाणं, आपल्या तब्येतीची काळजी घेणं. मोठे इन्फ्लुएन्सर जरा बघा, तुमच्यामध्ये इन्सुलिन हाय झालं आहे का, थायरॉईडचा इश्यू आहे का. मावसाड तू पण बघ. हे फिल्टर जाऊ दे, ती गोष्ट वेगळी लोकांना. पण स्वतःचं बघ आधी, ती मान बघ कशी झाली. आणि तुझ्या बहिणीचं बघ, बापरे, अशी भूतसारखी वाटते. एवढा मोठा झालाय ढोलानी ढोला. आणि तिथे आलेली काय, ह्या कधी आई नसतील, ह्यांना काय मुलं नाही झाली काय, आणि असल्या लोकांना इग्नोर करायचं आणि असल्यांना काय हेच नाही करायचं. अरे इग्नोर काय, मग तुम्ही दाखवता कशाला, एवढं चढवता कशाला, खोटेपणा कशाला. आणि रियालिटी तुमची कोणी दाखवली की वसा येतात भांडायला, वास्कन अंगावर, भांडखोर बहिणी. हे शिकवलं का त्या चिटाईने, हेच संस्कार का तिचे. चिटाईची धिटाई खूप धीट होती ना, म्हणून फटके खायची. आगाऊ आयशीच्या आगाऊ पोरी. आणि तो वळू सोडलेला, त्याचं तर काय सांगायलाच नको. ज्युवेलर सर काय, तुला ज्युवेलर सर लग्नाचा मान देतो, सॉरी पूजेचा मान देतो प्रत्येक वेळेला. बघा असं सत्य निघून जातं मंडळी तोंडातून प्रत्येक वेळेला. हिलाच कसं कोण नाही का तिथे, दुसरं कोण नाही. आता ही गेल्यावर काय करणार. स्वतःच्या बायकोला पण एवढा मान देत नसेल जशी हिला देतो बिन लग्नाचीला.
काय रे बाबा, काय दाखवतात आणि त्याच्यात मोठेपणा पण मिरवतात. यांना वाटतं यांच्यासारखीच सगळी दुनिया आहे, काय माहितीच नाही. ह्यांनी नाही बघितलं हे कधी डबक्यातल्या बेडकाची उपमा देते ही बाई, जी स्वतः आहे गटारातली घुस. ही डबक्यातल्या बेडकाला म्हणते की डबक्यातनं बाहेर यायचं, तू गटारातनं बाहेर ये, नंतर डबक्याच्या गोष्टी कर, थपाक थपाक थपाक. आणि ती मिशी पण कर बाबाशी, ती मिशी पण आली आहे हिला म्हातारी कुठची. आणि काय तर म्हणे की 65 लाखाचं हे झालं आणि मग मी अजून 15 लाख अजून इंटेरियर केलं. इंटिरियर नाही, इंटेरियर्समध्ये राहते ना, इंटेरियर्स, म्हणून हिने इंटेरियर केलं. हिचं सगळं इंटेरियर असतं. तर ते केलं काहीतरी. आणि मग आता म्हणजे काय, मी कुठलं, मला असं वाटलं की मी कुठली तरी सेलिब्रिटीज आहे. वाटलं काय म्हणजे काय, आहेसच तू सेलिब्रिटी गरिबांची. उपेंद्र लिमये जोगवा, हे लल्लाटी भंडार, जरा झोकून दे अंधार, उघड देवी दार, यल्लम्मा देवीचा जागर हो. तुला काय वाटलं की काहीतरी मी बोलेन तुला गरिबांची काहीतरी मल्लिका शेरावत बिरावत? हट येडीबाई, पागलबाई. मुंबईत सगळीकडे वेगवेगळ्या किमती आहेत, म्हणून मी तुम्हाला मी सांगितलं होतं की मुंबईतल्या घराची म्हणजे 2 बेडरूमची जितकी किंमत आहे तितक्या किमतीचं घर आहे. तर सगळ्यांनी डिबेट केलं म्हणे, डिबेट. म्हणून मुद्दामून असं फसवलंस का हां 150ने, की असं तुला माहिती आहे वेगवेगळं, मग तू काय हे नाही. पण तरी तू सांगितलेलं ठाण्यात आणि मुलुंड आणि ते काहीतरी पूर्ण उलट सुलट असं काय ना काहीतरी. उत्तरं पण अशीच देते. एका बाईने हिला विचारलंय की ते इम्प्युअर स्किनचं काय, तुम्ही त्याच्याबरोबर दुसरे पण प्रोडक्ट यूज करता, मग ते कसं? मग त्याला उत्तर देते की त्यात काय झालं, मग ते इम्प्युअर स्किनवाले सांगतात तुम्हाला प्रत्येकाचा स्किन टाईप वेगळा असतो, तुम्ही त्यांना अप्रोच करा. बाप रे, म्हणजे प्रश्न काय उत्तर काय, नुसतं गोल 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 फिरवायचं, मग असं दाखवायचं की मी देते सगळ्यांना रिप्लाय करते. अरे पण काय रिप्लाय करते, तुला लोक विचारतात काय, तू उत्तर काय देते? भांडायला बरी नाही चुकत, तेव्हा बरोबर एक एक पॉईंट पकडते. हां पण कोणीतरी आपल्याला काहीतरी ह्याचं चांगल्या ह्याचं विचारलं तर, आणि म्हणे चांगल्या गोष्टी शेअर कराव्या. चांगल्या काय, स्वतःसाठी चांगल्या आणि दुसऱ्यांना खड्ड्यात घालणाऱ्या. पक्की शाणी ग तू. नुसतं स्वतःचं बघ, स्वतःचं नुसतं भरायचं बघ. मी पुन्हा एकदा तेच सांगते, नुसतं भरून घे जितकं भरायचं तितकं. नाही तू त्या फाटक्या गावनावर परत आलीस ना तर बघ, येणार म्हणजे येणारच. परमेश्वर देऊन बघतो, पण ठगवीचे धंदे सुरू झाले ना की जिथे आहे तिथे आणून परत बसवतो. तुम्ही डिझर्वच नाही करत, म्हणून देऊन बघितलं तुमच्यामध्ये काय सुधारणा झाली असेल तर. पण तुम्ही अजून माजलात, अजून घाण केलीत, दुसऱ्यांचं नुकसान केलं, आणि हे नुकसान भरपाई तुमच्याकडून पै वसूल होणार. बघत राहा. आणि काय मंत्रातंत्र असेल तर विचारून ठेवा तुझ्या त्या अघोरी बायकांकडनं. काय तर म्हणे हिच्यासारखंच हिचं पब्लिक ते हरवलंय काहीतरी. आता अंड्यांना ना घशाखाली उतरणार नाही, हिचं हरवलंय तर तिला ती त्यांनाच लुटून कमवलेलं हरवलंय. पण अंडे बाबा हिला काय काय उपाय तपाय सांगतायत. काय तर म्हणे की तू काय मंत्र असतो, तो मंत्र बोल, तुला यूट्यूबवर भेटून जाईल तो मंत्र. मग तो भेटला ना की त्या मंत्राला मिठी मार चांगली कडकडून आणि बोलत राहा मंत्र, मग मिळेल तुला. भेटलं की सांगा अंड्यांना, आणि मंत्र पण सांग. कसले मंत्र, तंत्र, छंत्र, यंत्र, यडपट, येड्या राऊंडचे अंडे सडके, पागलबाईचे पागल अंडे. हट पागलबाई. जाते म्हणत जात पण नाही, नुसती चिकटली आहे. अजून 15 दिवस आहे, अजून 10 दिवस आहे. जा ना लवकर जा ना, नुसती घाण. असू दे मंडळी, जाऊ दे. मी इतकंच बोलते आणि आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते, कारण माझं सटकलं ना, मी हिला ना नुसतं असंच बोलत राहीन. इतकी फालतू बाई आहे. हिच्या अंगात आहे ना जाम म्हणजे जाम मस्ती आहे. आणि सगळे ना ते जे किडे आहेत ना हिच्याच अंगावर सगळे उमटलेत. आणि सगळं तोंडावर, मानेवर, पाठीवर, छातीवर, जिथे दिसतंय बापरे, सगळे एवढे फोडे बिडे आले तिला. एकदम पिगमेंटेशन, फुल ऑफ पिगमेंटेशन. ते दाखव आधी. क्रीम देते, चाबोला लाव स्वतःच्या आणि चच्च्याच्या पण, आणि त्या आधी अडकलेलं बाहेर काढ चच्च्याचं. कसले नवरा बायको आहेत, घाणीच घाण. ओ आय सी,
अच्छा, आत्ता मला कळलं बोलता बोलता की जसं हिचं कसं ही सगळ्यांना दर्शन देत असते, हा माझा व्हिडिओ बघतो, तो माझा व्हिडिओ बघतो, ते माझे हे ते सगळे व्हिडिओ बघतात, तसं चच्च्याची मॅडम पण बघते ना भाई. चच्च्या पण सुरू झाला आजकाल, मॅडमला दाखवतं वाटतं तेवढंच. मग मॅडम बोलत असेल फोनवर की बघितलं हा मी जे तुम्हाला दाखवायचं होतं ते बघितलं हा इश्श. तशी पण ही जुदाईची श्रीदेवीच आहे, ही ते पण करेल, ते पण पैसा मिळतो ना काही पण चालेल, अपने वो चच्चा को भी बेच देगी, वैसे भी उसको कोई फुकट में नहीं खरीदेगा, ये थोड़ा बहुत कोई मिल गया है येडा बनने को. चच्चा पण ओळखून आहे बायकोला, म्हणून तो पण तेवढाच चान्स मारून घेतो. वाह मस्त चाललं यांचं, चालू दे चालू दे, आपण एन्जॉय करूया, आपल्याला काय. सो सगळं बोलून झाल्यानंतर आपल्याला काय असं म्हणून आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा, स्वस्थ राहा, टेक केअर, बाय, मा सलामा.